हे अंदमान, गोवा किंवा केरळ नाहीये, तर हे आहे आपलं कोकण. आणि हे कोकणातलं हिडन लाईट हाऊस, आचरा लाईट हाऊस. इंटरेस्टिंग स्पॉट आहे, तिथे बोटीनेच जावं लागतं. बघूयात काय. पण यावेळी मोटर बोट नव्हती, तर छोटी वलवायची बोट होती. खाडी पार करून आम्ही पोचलो. तिथून आता पुढचा प्रवास अर्ध्या तासांचा चालत चालत होता. जसं पुढे जात होतो तसा लांबून दीपस्तंभ दिसत होता. आतल्या वर्तुळाकार जिन्यांनी वरती चढत आलो आणि तिथून जो काही व्ह्यू दिसत होता त्याला तोड नाही. एकीकडे दिसतो आचऱ्याचा पसरलेला समुद्र किनारा, दुसरीकडे उंच समुद्रकडा आणि त्याच्या पुढे क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र. आता काही वेळात सूर्यास्त होणार असं दिसत होतं, पण सूर्यास्त तिथून नाही तर त्याच्या खालीच अजून एक सुंदर स्पॉट आहे, तिथून बघायचा होता. लाईट हाऊसच्या अगदी समोरच थेट समुद्रकड्यावर मी गेलो. त्या वातावरणात, त्या नजाऱ्यात मला अजिबात न आवडणारी कडूझार ब्लॅक कॉफी सुद्धा मला अमृततुल्ल्यामधल्या कडक चहासारखी वाटली. तिथपर्यंत पोचण्याचा प्रवास, पोचल्यावर तिथे मिळणारा आनंद, हे सगळं कायम लक्षात राहील. हळूहळू समुद्रात वितळून सामावून जावा असा लालबुंद सूर्य क्षितिजाच्या पलीकडे अगदी आयुष्याचं सार्थक झाल्यासारखा अनुभव देऊन गेला. मला कायम वाटतं की कोकणात तुम्ही कितीही वेळेला जा, दरवेळी काहीतरी वेगळंच सरप्राईज तुम्हाला कोकण देतं.